भारतीय शेतकऱ्यांमध्ये 50 हॉर्स पॉवरची कॅटेगरी ही नेहमीच सर्वात अधिक मागणीत राहिलेली आहे, कारण हा पॉवर सेगमेंट ट्रॅक्टर नांगरणीपासून ट्रॉली ओढण्यापर्यंत आणि पीटीओ चालवणाऱ्या कामांपर्यंत सर्व ठिकाणी संतुलित कामगिरी देतो। महिंद्राने या कॅटेगरीमध्ये दोन उत्कृष्ट पर्याय सादर केले आहेत, महिंद्रा अर्जुन 705 DI MSV1 आणि महिंद्रा अर्जुन 555 DI। दोन्ही ट्रॅक्टर त्यांच्या फीचर्सनुसार खूपच चांगले आहे, पण खरी गोष्ट ही आहे, तुमच्या शेतासाठी कोणता ट्रॅक्टर सर्वोत्तम आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅक्टर फॉर एव्हरीवनच्या यूट्यूब चॅनलवर। इंजिन आणि पॉवर महिंद्रा अर्जुन 705 DI MSV1 मध्ये 36.3 किलोवॅट म्हणजेच सुमारे 48.7 HP दमदार इंजिन मिळतं। हे इंजिन 2100 RPM वर काम करतं आणि 214 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो। जास्त टॉर्क म्हणजे जड नांगरणी, खोल मशागत आणि जड इम्प्लिमेंट सहज चालवता येणे। दुसऱ्या बाजूला महिंद्रा अर्जुन 555 DI मध्ये 36.7 किलोवॅट म्हणजे सुमारे 49.3 HP इंजिन मिळतं। म्हणजे पॉवरच्या बाबतीत दोन्ही जवळजवळ सारखेच आहे, पण 555 DI मध्ये मिळणारा टॉर्क 187 न्यूटन मीटर आहे, जो 605 DI MS पेक्षा कमी आहे। 605 DI MS अधिक ताकदवान ठरतो। जर हायड्रोलिक क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर महिंद्रा अर्जुन 705 DI MS मध्ये 2200 किलो पर्यंत उचलण्याची क्षमता आहे। म्हणजेच मोठ्या मशिनीसाठी MB प्लाऊ किंवा लोडर लावण्यासाठी हा ट्रॅक्टर उत्कृष्ट आहे। तर महिंद्रा अर्जुन 555 DI मध्ये 1800 किलोग्राम पर्यंतची लिफ्टिंग क्षमता आहे, जी सामान्य शेतीसाठी योग्य आहे, पण जड उपकरणं उचलण्यासाठी 605 DI MS अधिक सक्षम आहे। जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टरवर सर्वोत्तम डील हवी असेल तर कृपया 8484 00 2620 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअप करा। नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, जुना ट्रॅक्टर विकायचा किंवा खरेदी करायचा असेल, ट्रॅक्टरसाठी कर्ज किंवा विमा हवा असेल, तर ट्रॅक्टरशी संबंधित प्रत्येक समस्याचं समाधान आहे tractorforeveryone.com। ट्रॅक्टरशी संबंधित सर्व गोष्टींसाठी एकमेव ठिकाण। ट्रान्समिशन आणि गिअर सिस्टम बद्दल बोलायचं झालं तर महिंद्रा अर्जुन 705 DI MS मध्ये फुल्ली कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन दिलं आहे, ज्यामध्ये 16 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअर मिळतात। इतके गिअर्स असल्यामुळे प्रत्येक कामासाठी योग्य वेग आणि ताकद मिळते, मग ते नांगरणीचा असो किंवा ट्रॉली ओढण्याचं। दुसऱ्या बाजूला महिंद्रा अर्जुन 555 DI मध्ये फुल्ली कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन आहे, पण त्यात फक्त 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर आहेत। दोन्ही ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीअरिंग दिला आहे, ज्यामुळे शेतात दीर्घकाळ काम करणं आरामदायक होतं। क्लच सिस्टीम दोन्हीमध्ये आधुनिक असून गिअर बदलणे स्मूथ आणि सहज होतं। मात्र गिअरची संख्या आणि ट्रान्समिशनमधील प्रगत तंत्रज्ञानामुळे 605 DI MS या बाबतीत थोडा पुढे आहे। टायर्स आणि ग्रिप बद्दल बोलायचं झालं तर महिंद्रा 705 DI MS मध्ये 16.9 बाय 28 इंच इतका मोठा मिळतो। मोठा टायर म्हणजे शेतात चांगली ग्रिप आणि स्थिरता, विशेषतः जड कामांसाठी। महिंद्रा 555 DI मध्ये देखील हाच टायर आकार उपलब्ध आहे। तसेच 14.9 बाय 28 इंचाचाही पर्याय दिला आहे, म्हणजे 555 DI शेतकऱ्यांना थोडा अधिक किफायतशीर पर्याय देतो, तर 705 DI MS मध्ये अधिक पॉवरफुल टायरचा सपोर्ट मिळतो। तर महिंद्रा 555 DI ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची MS PTO म्हणजेच मल्टी स्पीड PTO प्रणाली। यात 4 वेगवेगळे PTO स्पीड्स मिळतात, ज्यामुळे रोटावेटर सारखी PTO वर चालणारी उपकरणं सहज चालवता येतात। तर महिंद्रा 705 DI मध्ये जास्त गिअर्स आणि जास्त टॉर्क असल्यामुळे हेवी ड्युटी ऑपरेशन साठी अधिक सक्षम आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या शेतात जड इम्प्लिमेंट्स वापरली जात असतील आणि तुम्हाला जास्त टॉर्क, जास्त गिअर्स आणि जास्त लिफ्टिंग क्षमता हवी असेल, तर महिंद्रा अर्जुन 705 DI MS हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। पण जर तुमचं काम जास्त करून PTO ऑपरेशन वर आधारित असेल आणि तुम्हाला फ्यूल इफिशियंट व संतुलित ट्रॅक्टर हवा असेल, तर महिंद्रा अर्जुन 555 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। दोन्ही ट्रॅक्टर विश्वासार्ह आहेत आणि भारतीय शेतकऱ्यांची मेहनत अधिक सोपी करण्यासाठी बनवले गेले आहेत। आता तुम्हाला समजलं असेल की महिंद्रा अर्जुन 705 DI MS आणि महिंद्रा अर्जुन 555 DI यापैकी कोणता ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे।